मी चंद्रकांत शांताराम पाटील लोहारा तरुण भारत प्रतिनिधी। मला काल एका अननोन नंबरवरून कॉल आला। जवळजवळ 7:45च्या दरम्यान कॉल आला। त्यावर त्यांनी सांगितलं की बा तुमच्याकडे प्लॉटिंग आहेत का? तर माझ्याकडे 8-10 प्लॉट शिल्लक आहेत। मी त्यांना सांगितलं हो, पण मी एवढ्या रात्री दाखवू शकत नाही। तरी ते मला म्हणाले की मला लांबून तरी साईड दाखव। तरी त्यांना मला इंडियन ऑइल याच ठिकाणी बोलून त्यांनी मला बोलवून घेतले। बोलवल्यानंतर त्यांनी मला माझ्याशी प्रेमानं 2-4 शब्द केले की आम्हाला इथं तुमच्याकडे 40-50 लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे। तसेच तुमची नाचनखेड्याला पण शेती आहे, तिथं पण प्लॉट टाकणार असल्यामुळे आम्ही तिथेही 50-1 लाखाची इन्व्हेस्टमेंट करू, असे 1 कोटीचं इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आम्हाला जेवणाखावणाला काहीतरी खर्च द्या। तर म्हटलं नाही, आधी आपला व्यवहार झाल्यानंतर आपण बोलू। तरी त्यांनी मला काही मिनटं आमचे बोलाचाल झाली। तर क्षुल्लक कारणावरून त्यांनी मला माझ्याशी उज्जीत घातल्यानंतर मी एकटा असल्यामुळे समोरील व्यक्ती एका व्हाईट इको गाडी म्हणावी किंवा मला गाडीचे नाव सांगता येणार नाही, एक व्हाईट कलरची गाडी, तसेच एक बुलेट व एक मोटरसायकल, याच्यावरती जवळजवळ 7 ते 8 लोक या ठिकाणी आले व त्यांनी मला एका बाजूला नेऊन, म्हणजे इथं या ठिकाणी बस लागलेली होती, तुम्ही बघू शकाल ज्या ठिकाणी आयसर लागलेली आहे त्या ठिकाणी बस लागलेली होती, त्याच्या बाजूला नेऊन त्यांनी मला कमरेच्या खालील असा पिस्तूल दाखवला व माझ्या खात्यावर तो अर्जंट आता 2000 रुपये टाक। मी त्या व्यक्तीला अर्जंट एकटा असल्यामुळे घाबरून जवळजवळ 2000 रुपये टाकून दिले आणि फोनपेवर टाकलेले आहेत। त्याचा नंबर डिटेल्स आपल्याला कळेलच, परंतु मी एवढा घाबरलेलो होतो, एवढा भयभीत झालो। त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मला लक्षात आलं की हे नंबर चेतन गोपाल पाटील अशा नामे व्यक्तीचं आहे, हे अकाउंट ज्या व्यक्तीचं आहे। तर त्या व्यक्तीच्या नामे मी रीतसर 100 नंबरला कॉल केला की या व्यक्तीने मला पिस्तूल दाखवून या ठिकाणी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। एक साधारण पत्रकार असल्यावर ग्रामीण भागात अशा धमक्या व ब्लॅकमेलिंग सुरू असल्या कारणाने एकदम भयभीत झालो। तर एवढ्या रात्री मी 100 नंबरला कॉल केला। जवळजवळ 1 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी पोलीस गाडी आली व मी रीतसर ऑनलाईन कंप्लेंटही केलेली। तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशनला रात्री 2 ते 3 दरम्यान 2 ते 3 दरम्यान या वेळेत हजर होऊन माझी रीतसर तक्रार नोंदवलेली आहे व सदर व्यक्तीने मला 2000 रुपये का मागितले याचा रीतसर खुलासा पोलीस प्रशासनाने घ्यावा अशी माझी विनंती आहे। बस, धन्यवाद।